तर आज आपण स्क्वेअर बट जॉईंट बाय गॅस या जॉबला आपण सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम आपण एसिटिलीन वायूचा कंट्रोल वाल्व ओपन करू आणि एसिटिलीन फ्लेम तयार करू। त्यानंतर ऑक्सिजन कंट्रोल वाल्व ओपन करू आणि तो ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला MS वरती वेल्डिंग करायची असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम न्यूट्रल फ्लेम तयार करावी लागेल। न्यूट्रल फ्लेम तयार करत असताना 50-50% म्हणजे 50% ऑक्सिजन आणि 50% एसिटिलीन वायूचा आपण त्या ठिकाणी पुरवठा करू आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रल फ्लेम तयार करावी लागते। न्यूट्रल फ्लेम तयार केल्याच्या नंतर त्या फ्लेमचा इनर कोन हा इंग्रजी U आकाराचा दिसायला पाहिजे। U आकाराचा जर इनर कोन तयार झाल्यानंतर आपली न्यूट्रल फ्लेम तयार होईल त्या ठिकाणी आणि त्या फ्लेमचा तापमान आपल्याला 3200 डिग्री सेल्सिअस एवढा त्या ठिकाणी आपल्याला मिळेल। तर अशा माध्यमातून फ्लेम तयार केल्याच्या नंतर आपण बट जॉईंटला सुरुवात करू। सर्वप्रथम त्या दोन्ही प्लेटाच्या मध्ये आपल्याला 2 mm ची रूट गॅप ठेवावी लागेल आणि रूट गॅप ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला तो अलाइनमेंट चेंज होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण टॅकिंग करून घेऊ, जेणेकरून जॉबचा अलाइनमेंट चेंज होणार नाही। टॅकिंग केल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम CCMS फिलर रॉडचा वापर करावा लागेल वेल्डिंग करत असताना, म्हणून फिलर रॉड त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल। फिलर रॉड देत असताना त्या ठिकाणी आपण मोल्टन पुलाच्या बाहेर फिलर रॉड जाणार नाही याची पुरेपूर आपल्याला त्या ठिकाणी दक्षता सुद्धा घ्यावी लागेल, जेणेकरून तो इकडे तिकडे जर गेला तर त्या ठिकाणी चिकटण्याची ही पूर्णतः संभावना असते। म्हणून तो फिलर रॉड आपल्याला फक्त मोल्टन पुलामध्ये द्यावा लागतो आणि अशा माध्यमातून त्या ठिकाणी टोटली जो जॉब आहे आपला हा जॉब आपण त्या ठिकाणी या वेल्डिंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी फ्युजन जॉब तयार करून या फ्युजन वेल्डिंगच्या माध्यमातून तो स्क्वेअर बट जॉईंट हा जोड आपण तयार करू। तयार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही त्रुट्या असतील म्हणजे येणारे दोष, ते दोष आपल्याला शोधून काढावे लागतील किंवा त्या ठिकाणी तयार झालेली स्लॅग ही चिपिंग हॅमरच्या माध्यमातून बाहेर काढू आणि वायर ब्रशच्या माध्यमातून जॉब हा टोटल क्लीन करू। अशा माध्यमातून आपण स्क्वेअर बट जॉईंट हा जॉब पूर्णपणे तयार करून सर्वांना घ्यायचा आहे। तयार झालेली आहे त्याच्यामध्ये इंग्रजी U आकाराचा आपल्याला पांढऱ्या रंगाचा इनर कोन दिसत आहे, पांढरा रंग। आता याच्यावरून आपल्याला अंदाज आलेला आहे की न्यूट्रल फ्लेम आपण तयार केलेली आहे। यानंतर सर्वप्रथम आपण काय करून घेऊ, टॅकिंग करून घेऊ। दोन्ही साईडला आपण टॅकिंग करून घेऊ। बघा या ठिकाणी टॅकिंग आपल्या जॉबवरती झालेलं आहे। त्यानंतर याला आपण उष्णता देऊ, प्रीहीटिंग ज्याला आपण म्हणतो, जेणेकरून याच्यावरती जे काही ऑक्साईड असतील ते ऑक्साईड या ठिकाणी बाहेर फेकले जाते, बरोबर आहे। त्यानंतर आपण वेल्डिंगला सुरुवात करत आहोत। वेल्डिंगला सुरुवात करण्याच्या आधी आपण जॉबला काय दिली, उष्णता दिली, त्याला आपण प्रीहीटिंग म्हणतो। समप्रमाणामध्ये उष्णता देणे त्याला आपण प्रीहीटिंगची क्रिया म्हणतो आणि ती आपण या ठिकाणी क्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आता आपण वेल्डिंगला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। वेल्डिंग करत असताना बघा इनर कोनाच्या बाहेर फ्युजन झोनच्या बाहेर हा फिलर रॉड जाता कामा नये। बघा या ठिकाणी वेल्डिंग होत आहे। अशा प्रकारे आपण हा या ठिकाणी स्क्वेअर बट जॉईंट बाय गॅस हा जॉब आपण या ठिकाणी अशा माध्यमातून पूर्ण करत आहोत। 60 ते 70 डिग्री मध्ये असते आणि फिलर रॉडचा एंगल हा 30 ते 40 डिग्री मध्ये असतो।
टेक्निक ही कोणती टेक्निक असेल ही राईट मध्ये आपण सुरुवात केला आणि जाब लेफ्ट मध्ये पूर्ण करत आहोत, तर याला आपण म्हणतो कोणती टेक्निक? लेफ्टवर्ड टेक्निक. लेफ्टवर्ड टेक्निक. तर अशा प्रकारे बघा आपण कोणता जाब तयार केला? स्क्वेअर बट जॉईंट. हा जाब पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचे? फ्लेम बंद करावी लागते. फ्लेम बंद करत असताना सर्वात प्रथम आपण एसिटिलीन वायूचा कंट्रोल वाल्व बंद करावा. आपण कंट्रोल वाल्वला बंद करत आहोत. त्यानंतर ऑक्सिजन कंट्रोल वाल्व बंद करून घ्यायचा आहे. दोन्ही कंट्रोल वाल्व बंद केल्याच्या नंतर स्पिंडल वाल्व बीच्या माध्यमातून बंद करू आपण. सुरुवातीला आपण एसिटिलीन स्पिंडल बंद करू. अशा प्रकारे बंद केला. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा वाल्व बंद केला. वाल्व बंद झाल्याच्या नंतर पाईपमध्ये जे काही गॅस उरलेली असेल ती गॅस कंट्रोल वाल्व ओपन करून बाहेर सोडल्या जाईल. तर सर्वात प्रथम आपण एसिटिलीनचा कंट्रोल वाल्व ओपन करू. बघा ही गॅस आहे पाईपमध्ये असलेली, होस पाईपमध्ये असलेली गॅस आपण बाहेर काढून घेऊ. त्याच्यानंतर हा कंट्रोल वाल्व बंद करू. त्याच्यानंतर कोणता आहे मग? ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये असलेली होस पाईपमध्ये असलेला गॅस आपण बाहेर काढून घेऊ. संपला. त्याच्यानंतर याला बंद करून घ्यायचं आहे कंट्रोल वाल्वला. कंट्रोल वाल्व बंद केल्याच्या नंतर ही जी नोजल आहे ही नोजल आपण किंवा टार्च आहे आपण हे थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवू, जेणेकरून हे गरम असलेला टार्च या ठिकाणी काय होईल? थंड होईल. त्याच्यानंतर ही कॅप आहे, ही कॅप सुद्धा यूज करून घ्यायची आहे. अँटी क्लॉकवाईज फिरून घ्यायला म्हणजे अशा प्रकारे आपलं टोटली प्लांट या ठिकाणी काय झालेलं आहे? बंद झालेलं. त्यानंतर आपण होस पाईप या ठिकाणी गुंडाळून ठेवून देऊ. अशा प्रकारे होस पाईप ठेवून द्या त्या ठिकाणी, जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यानंतर आपण तयार केलेला जाब टांगच्या माध्यमातून गरम असल्यामुळे याच्यावरती किंवा हात लिहून ठेवा चाकणी, जेणेकरून कोणाचाही हात भाजला जाणार नाही. हात लिहिल्यामुळे काय होईल? माहिती होईल की कोणी त्याला हात लावणार नाही. त्यानंतर थंड झाल्याच्या नंतर याला आपण काय करायचं आहे? वाळूच्या ढिगाऱ्या सावकाशपणे थंड करून घ्यायच्या आहे. आणि थंड झाल्याच्या नंतर याच्यावरती जे काही स्लॅग असेल स्लॅग आपण बाहेर काढू. बाहेर काढल्याच्या नंतर वायर ब्रशच्या माध्यमातून पूर्ण क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून कुठलेही याच्यामध्ये मळी असता कामा नये, स्लॅग असता कामा नये. आणि अशा माध्यमातून जाब आपण या ठिकाणी पूर्ण करून घेतो.